पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना आता जाहीर. दरम्यान 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्वच प्रकारच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक. एमबीबीएस बीडीएस प्रवेशासाठी आता 4 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. पहिली गुणवत्ता यादी 11 ऑगस्टला जाहीर होणार. शाळा स्तरावर आहार तयार केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना देण्याआधी शिक्षक चाखणार. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे वाढलेले अन्न विषबाधेचे प्रकार लक्षात घेता शिक्षण विभागाच्या कडक मार्गदर्शक सूचना. तर इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शासकीय वसतिगृहांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू. विद्यार्थ्यांना 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. पावसाळी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या मच्छीमारांसाठी बर्फाच्या दरात टनामागे 80 रुपयांची वाढ. मच्छीमारांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांनी दरात वाढ केल्यामुळे मच्छीमार आक्रमक. एडीएमसी प्रशासनाकडून आठवड्यातील 7ही दिवस कर भरणा कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा आता सुलभ होणार. ठाणे पूर्व आणि ठाणे पश्चिम यांना जोडणाऱ्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलासाठी गर्डर बसवण्याचं काम पूर्ण. विशेष मेगा रेल्वे ब्लॉकमुळे हे पूर्ण झाल्याचं माहिती. पुण्यामध्ये पाणी मीटर बसवल्यास विरोध केल्यास आता गुन्हा दाखल होणार. दरम्यान महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे हे आदेश. पुणे महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी राज्य शासनाला सादर होणार. पालिका आयुक्तांनी घेतला आढावा. पुणे महापालिकेमध्ये 32 गावं समाविष्ट. या गावांचा सुद्धा प्रभाग रचनेत सहभाग करावा लागणार.